महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। रोहित पवार यांनी सरकारला थेट विचारणा करत हा अपघात होता की घातपात याबाबत सुरू असलेल्या चौकशीची सद्यस्थिती स्पष्ट का केली जात नाही असा सवाल केला। त्यांनी हेही नमूद केलं की महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात एफआयआर दाखल केलेला नाही, मात्र कर्नाटक सरकारने गुन्हा नोंदवला आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या प्रकरणी डीजीसीएचा अहवाल आणि आतापर्यंतच्या तपासाची माहिती उपलब्ध आहे आणि तपास सुरूच आहे। फडणवीस यांनी अत्यंत ठाम शब्दात प्रतिक्रिया देत सांगितलं की जर हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झालं तर कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, कोणाचाही बाप असू दे, आम्ही मुर्दा खोदून काढू असं कठोर शब्द वापरत त्यांनी या प्रकरणात कसून आणि शेवटपर्यंत तपास केला जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे।